मीनाक्षी और आप देख रहे हैं सुप्रीम पावर न्यूज। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबर महाराष्ट्र के गोंदिया से। सारस मित्र सम्मेलन आज गेटवे होटल में संपन्न होकर पुरस्कार जिला अधिकारी में प्रदान किए। गोंदिया स्थानीय गेटवे होटल में सारस पक्षी विषय पर संपन्न हुआ, जिसका उद्घाटन जिला अधिकारी चिन्मय गोतमारे ने किया। प्रस्तावना संयोजक सावन बहेकार ने रखी। इस अवसर पर जिला परिषद के मुख्य अधिकारी अनिल पाटिल, जयंत वड़तकर, संजय आखरे, तुषारण मेंढेकर, डॉक्टर विजय सूर्यवंशी, योगेंद्र सिंह आदि प्रमुखता से उपस्थित होकर सारस पक्षी बाबत विस्तृत से संबोधन कर शासन द्वारा मदद बिना चाहिए ऐसा कहकर सारस मित्र परिवार का भी सत्कार किया गया। पालन भाग्यश्री भाई बहेकार ने किया। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। ग्रामपंचायतचा पण आपण सत्कार करतो। त्यामध्ये ह्या वर्षी आपण 3 ग्रामपंचायत यांची निवड केलेली आहे, झिरमिली, सिवनी आणि गायटेवणी। तर सर्वप्रथम मी आमचे जे अतिथी आहेत, पाहुणे आहेत, त्यांना विनंती करतो की ग्रामपंचायत झिरमिली यांचे पदाधिकारी आपण यावे। यांना आम्ही आमंत्रित करतोय। धन्यवाद सर। सर्व कार्यालयांनी स्वागत करूया। धन्यवाद सगळ्या अतिथींना हा सन्मान आपल्या सारस मित्रांना बहाल केल्याबद्दल। आपला उत्साह भविष्यात देखील असाच कायम राहो अशी आपण अपेक्षा करूया। यानंतर माननीय श्री सुनील लिमये सर घेऊन आपल्याला प्लॅन करावा लागेल, त्याच्या भोवती आपण अल्टरनेटिव्ह मीन्स जोडू शकतो का। म्हणजे जर तो शेती करू शकत नसेल पण ती जर नॅचरल हॅबिटॅट झालेली असेल तर कॅन बी प्रोव्हाइड देम सम सॉर्ट ऑफ मेकॅनिझम की ते होमस्टे वगैरे बनवू शकतील, जेणेकरून सारस स्पॉटिंग साठी तिथे येतील। म्हणजे अल्टरनेटिव्ह मीन्स ऑफ लाईव्हलीहूड आपण त्यांना देऊ शकतो का। गोंदियामध्ये पण आपलं जे टेरेन आहे त्याच्यामुळे व्याघ्र दर्शन किंवा कमी होतं बाकीच्या म्हणजे करणं हे। मी जर एक शेतकरी आहे ज्याच्या एरियामध्ये समजा मी चिपियाच्या भागातला किंवा परसवाड्याच्या भागातला एक शेतकरी आहे ज्याच्या शेतामध्ये सारस म्हणजे सारस असतो, सारसाचा अधिवास आहे, तर जोपर्यंत सारसाचं तिथं असणं माझ्यासाठी फायद्याचं ठरत नाही। कारण की कसं आहे, जे म्हणतो कुठल्या प्रकारचा सहभाग करत असतील तर या सारस मित्र संमेलनात त्या शेतकऱ्यांचा, त्या स्वयंसेवकांचा, त्या सारस मित्रांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे।